नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात पिंपळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षाची सेवा व उपाय केल्याने अनगणित लाभ होतात. या वृक्षाला धार्मिक सोबतच वैज्ञानिक महत्त्व खूप आहे. स्कंद पुराणात सांगितल्यानुसार पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि पानांवर शिवाचा वास असतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षय वृक्ष असेही म्हणतात. तसेच पिंपळात माता लक्ष्मीचा वास असतो. शनिवारी या वृक्षाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रकोप आणि पितृदोष दूर होतात व पूर्वजांची आशीर्वादही मिळतात. अनेक ऋषींनी या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेले आहे. अमावस्या व पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात. म्हणूनच पिंपळाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावून पूजन केल्याने अनेक आशीर्वाद व अक्षय पुण्य मिळते. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की पिंपळा झाडामध्ये सर्वश्रेष्ठ झाड आहे. तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे. म्हणूनच पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व सर्व कार्य पूर्ण होतात. या अधिक मासात रोज पिंपळाला संध्याकाळी दिवा लावल्याने व 7 प्रदक्षिणा केल्याने अत्यंत पुण्य प्राप्त होते. तरी सर्वांनी अशा सोपा उपायांनी अधिक मासात लाभ घ्यावा. धन्यवाद.